ठाणे पोलिसांनी कल्याण आणि डोंबिवली परिसरात बेकायदेशीररित्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार 28 एप्रिल रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत एकूण 6 बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी बोलावले। चौकशी दरम्यान असे निष्पन्न झाले की हे सर्वजण कोणतेही वैध कागदपत्र नसताना भारतात राहत होते। त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा 1946 आणि भारतीय प्रवेश अधिनियम 1920 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे गुन्हे खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि टिटवाळा टिकुजिनीवाडी पोलीस ठाण्यांतर्गत नोंदवण्यात आले आहेत। पोलिसांनी एकूण 6 प्राथमिक माहिती अहवाल म्हणजेच FIR नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त यांच्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून आतापर्यंत कल्याण परिसरात बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात एकूण 16 प्रकरणे दाखल करण्यात आली असून यामध्ये 28 व्यक्ती अटकेत आहेत। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की बेकायदेशीर परदेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील। नमस्कार। कल्याण डोंबिवली शहरामध्ये परिमंडळ 3च्या अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशान्वये आपण बांगलादेशी अवैधरित्या बांगलादेशी नागरिक त्या हातीने राहत आहेत त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे। काल दिवसभरामध्ये एकूण आपण 6 बांगलादेशी नागरिकांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनला एका विरुद्ध, खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका, बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि टिळकनगरच्या हद्दीमध्ये 3 बांगलादेशी, असे एकूण आपल्याला 6 बांगलादेशी नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला आपण गुन्हे दाखल केले आहेत। गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम 1920 चे कलम 3 व 4, विदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 13 व 14 अशा प्रमाणे आपण सदर इस्मांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण डोंबिवली या परिमंडळ 3च्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ 38 अवैधरित्या जे बांगलादेशी राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि 16 गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ 3 मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही गोपनीयरित्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आपली टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे। त्यांचे त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील, त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, ते इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमची सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या परिमंडळ 3 मध्ये सुरू राहणार आहे। धन्यवाद।